मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की पार्थला ऑफिसमधून गिफ्ट मिळालेलं असतं, पण मात्र हे काव्याला माहित नसतं की ते गिफ्ट कसलं आहे. त्यानंतर तिला मालिनीकडून कळतं की उद्या पार्थचा वाढदिवस आहे. त्याचमुळे काव्य ठरवते की आपण पार्थला बर्थडे सरप्राईज द्यायचं. त्यामुळे आता संपूर्ण सेलिब्रेशनची तयारी काव्य स्वतः करू लागते. तर मालिनीला विश्वास बसतो की काव्याचा तिचा भूतकाळ विसरला आहे, पण तिने आपल्याला जे काही सांगितलं ते खरं आहे. त्यामुळे ती आता सुनीतालाही फोन करून इन्व्हिटेशन देते. तर रात्री आता बर्थडे पार्टीमध्ये जोरदार सेलिब्रेशन असते आणि सुनीताची तिथे एंट्री होते. तर मालिनी सुनीताला म्हणत असते की तुझा गैरसमज झाला आहे, काव्याने मला तिच्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगितलं आहे. तर सुनीता तेच बोलत असते की अगं, मी त्या दिवशी त्या दोघांना एकत्र बघितलंय. त्यानंतर आता मात्र सुनीताचं लक्ष जीवाकडे जातं आणि ती लगेच त्याला ओळखते. सुनीता म्हणते की आता मालिनीकडे जाऊन ती सांगते की काव्याचा बॉयफ्रेंड सुद्धा इथे आला आहे. मालिनीला आता खूप राग येतो. ती म्हणते की कोण आहे तो, त्याची इतकी हिंमत कशी झाली की तो इथे घरात आलाय. सुनीता आता जीवाकडे बोट दाखवत म्हणते की हाच मुलगा आहे ज्याने